नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7:30 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पुणे जिल्ह्यामधल्या कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिन साजरा. विजयस्तंभ परिसरामध्ये अभिवादनासाठी मोठी गर्दी. विजयस्तंभाची आकर्षक फुलांनी सजावट. पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये 206व्या शौर्य दिनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी. रात्रीपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी. कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन. 206व्या शौर्य दिनानिमित्त अजित पवारांकडून अभिवादन. पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कोरेगाव भीमा इथे वक्तव्य. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. अजित पवारांचं स्पष्टीकरण. निवडणुकीमुळे अशा अफवा पसरवण्याचं काम सुरू. अजित पवारांचा विरोधकांवर आरोप. सोम्या गोप्यांच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची संजय राऊतांवर टीका. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंनी 9 वर्षाच्या स्वागतासाठी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं रक्तदान. शिंदेंकडून तमाम जनतेला 9 वर्षाच्या शुभेच्छा. सर्वसामान्य जनतेला हे वर्ष सुख, समृद्धी, आरोग्य द्यायचं हो. शेतकऱ्यांवरचं संकट दूर हो. शिंदेंकडून प्रार्थना. राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर. रेशन दुकानदारांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता. नंदुरबारच्या 1064 स्वस्त धान्य दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप. प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य संघाचा राज्यभरात संपाचा निर्णय. राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा बेमुदत संपाची हाक. मानधनामध्ये वाढ करावी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. 22 जानेवारीला मुंबईमध्ये दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राम मंदिर उद्घाटन प्रसंगी मुंबईतील मंदिरं आणि महत्वाच्या इमारतींना रोषणाई करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महापालिका आयुक्तांना सूचना. विरार ते चर्चगेट जाणाऱ्या लोकलमध्ये एका बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन. तपासानंतर बॅगमध्ये बॉम्ब नसल्याचं निष्पन्न. वसई रेल्वे स्थानकामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानं खळबळ. छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू. आगीमागचं कारण अस्पष्ट. पुण्याच्या बोर तालुक्यामधल्या हिरडस मावळ भागामध्ये मराठा समाजाची बैठक. 2001 साली पंचायत समितीच्या आगीमध्ये कुणबी रेकॉर्ड सुद्धा नष्ट. रेकॉर्ड नसल्यानं सरसकट कुणबी नोंदीची बैठकीमध्ये मागणी. सोलापूरच्या माड्यामध्ये शरद पवार गटाच्या बॅनरवर शिंदे गटाच्या संजय कोकाटेंचा फोटो. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. संजय कोकाटे शरद पवार गटात जाण्याची शक्यता. पुणे महापालिकेकडून अस्वच्छ ठिकाणांसाठी 82 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केली जाणार. रायगडच्या इरशाळवाडीमधल्या दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट. मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई दराचा प्रश्न चिघळणार. मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. धुळ्यात पपईला अवघा 4 ते 5 रुपये किलो भाव. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक. शेतकरी आर्थिक संकटात. काही दिवसांआधी पपईला होता 23 ते 24 रुपये दर. धुळे तालुक्यामधल्या दयानं लघु प्रकल्पामध्ये अल्प जलसाठा. फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाण्याचा वापर करा. प्रशासनाचे आदेश. 9 वर्षानिमित्त साईनगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी. भाविक रात्रीपासूनच साईचरणी नतमस्तक. शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल. यंदा थंडीच्या लाटेची शक्यता नाही. हवामान विभागानं दिलेल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये माहिती. जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता कमी. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सहपरिवार साई दरबारी. दरवर्षी न चुकता 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला येण्याची प्रथा कायम. शिवराजसिंह चौहान साई चरणी लीन. बुलडाण्यामधल्या शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं. भाविकांची दर्शनासाठी मांदी आली. 9 वर्षाच्या स्वागतासाठी नाशिकच्या गोदाकाठी सहस्र दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं आयोजन. 2024 दिवे प्रज्वलित करून नवीन वर्षाचं स्वागत. नाशिककरांचा उत्साहामध्ये सहभाग. मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथल्या कार्टर रोड समुद्रकिनारी 9 वर्षाचं जल्लोषात स्वागत. आकर्षक विद्युत रोषणाईनं तयार केलेलं वंडरलँड आकर्षणाचा केंद्रबिंदू. मुंबईच्या अंधेरी कंट्री क्लबमध्ये डीजेच्या तालावर 9 वर्षाचं स्वागत. अनेक असिने अभिनेत्यांची उपस्थिती. तरुण तरुणींमध्ये आनंदाचं वातावरण. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर 9 वर्षाचं जल्लोषात स्वागत. 9 वर्षाच्या स्वागतासाठी असंख्य तरुण तरुणी एकत्र.
नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडचे हॉटेल फुल. नववर्षाच्या निमित्तानं तरुणाईमध्ये उत्साह. हॉटेल्स पबमध्ये तरुणांची गर्दी. नागपूरच्या फुटाळा चौपाटी परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. नववर्षाच्या स्वागतासाठी लावणी आणि ऑर्केस्ट्राचं आयोजन. अकोला शहरामध्ये नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये नागरिकांचा उत्साहात सहभाग. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती. सर्व हॉटेल्स हाऊसफुल. माथेरानच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आर्थिक अनियमितता. अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांचा आरोप. निविदा प्रक्रिया न राबवता खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप. मुंबईत दिवसाला 4 आत्महत्या. धावपळीचं जीवन, कामाचा ताण आणि कौटुंबिक तणावामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलं. बेळगावात पुन्हा कन्नड भाषेची सक्ती. मराठी बोर्ड झाकले. कन्नड बोर्ड न लावल्यास परवाना रद्द होणार. बेळगाव पालिका आयुक्तांचे आदेश. नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण. नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरात 675 गुन्ह्यातून 2,50,00,000 वसुली. अवैधरित्या दारूची तस्करी, दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या सिंचनासाठी 37 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर. अपूर्ण सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार. वर्धा पोलिसांची शहरामध्ये मोठी कारवाई. 15 लाखांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त. विशेष पथक शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईच्या समस्या जाणवणार. पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहरातील हातपंपाच्या सर्वेक्षणाला सुरुवात. नगरपालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात. धुळ्याच्या आर्वी ग्रामपंचायतीला पंचायत राज प्रशिक्षण केंद्रांच्या प्रशिक्षकांची भेट. विकास कामांबद्दल प्रशिक्षकांकडून ग्रामपंचायतीचं कौतुक. नांदेड जिल्ह्यामध्ये तुरीच्या काढणीला सुरुवात. अवकाळीमुळे तुरीसह इतर पिकांचंही नुकसान. सांगलीचा ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न. यंदाचं 9वं वर्ष असूनही यात्रेची व्याप्ती वाढली. कोटींच्या घरात उलाढाल. सांगलीच्या मिरजेमध्ये अयोध्येमधून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाचं पूजन. पालखी रथ वाद्याच्या गजरामध्ये शोभायात्रा संपन्न. जागोजागी फुलांची उधळण करून यात्रेचं स्वागत. पुण्याच्या खडकवासला किरकटवाडीमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दूध वाटप. दारू नको दूध प्या. व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम. पुण्याच्या सिंहगड रोडवर नागरिकांना मसाला दुधाचं वाटप. भाजपच्या वतीनं नव्या वर्षाचं स्वागत दूध पिऊन करण्याचा संकल्प. सोलापूरच्या लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं 52 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न. भाजपा आमदार सुभाष देशमुखांच्या संस्थेचा हा 40वा सामुदायिक विवाह सोहळा. धुळ्यात नववर्षाच्या निमित्तानं मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन. युवक बिरादरी आणि रक्ताश्रय संस्थेचा 40 वर्षांपासूनचा उपक्रम. धुळ्याच्या मोहाडीमध्ये राज्य शूटिंग बॉल स्पर्धेचं उद्घाटन. हौशी शूटिंग बॉल असोसिएशन आणि आदर्श ग्रुपकडून मोहाडीच्या पिंपळादेवी शाळेमध्ये स्पर्धेचं आयोजन. नंदुरबारमध्ये कामगारांना ई श्रम कार्ड काढण्याचं आवाहन. कार्ड धारकांना केंद्र शासनाकडून 2 लाखांचा अपघाती विमा दिला जाणार. नांदेडमध्ये अयोध्येमधून आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा. अक्षता कलशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी.